तर म्हणून हरिपाठ हा आपली नित्याची संध्या आहे. हरिपाठ हा घेतलाच पाहिजे. हरिपाठ सर्वांच्या पाठ असतो आणि माणसं म्हणतातही, पण त्याचा अर्थ कळणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जर हरिपाठाचा अर्थ कळला तर त्या माणसाला हरिपाठाबद्दल त्याची निष्ठा तयार होते आणि जो हरिपाठ करतो त्याची मग ती साधना तयार होते. आपण हरिपाठ करतो पण त्याची साधना म्हणून करत नाही, ही मोठी कठीण वाईट गोष्ट असते. नामस्मरण करतो, वारी करतो, भजन करतो, हरिपाठ करतो, अजून पूजा करतो, पण ती नुसती करायची म्हणून करता. सगळे तसेच आहेत, तुम्हीच नाही, सगळी माणसं अशी. पण ज्या दिवशी तुम्ही ही माझी साधना आहे अशी तुम्ही साधना म्हणून हरिपाठ केला की मग त्या काळात त्या हरिपाठामध्ये नियमितच तयार होते, नित्यता आपोआप येते त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्यात निर्दोषता तयार होते आणि तिसरी गोष्ट त्यात निश्चय तयार होते. तर हे माझा उद्धार करेल. आणि म्हणून पूजा करा, हरिपाठ करा, पारायण करा किंवा जप करा किंवा भजन करा, काही करा, पण ती साधना म्हणून करा. तुम्ही जर नुसती करायची म्हणून करत असाल तर त्याचं काय अर्थ नाही. पाय तर चालले, पाय तर जमले, कुणीकडे चालला, कोणाच ठाऊक कुणीकडे चालला, असा नाही त्याचा अर्थ व्हायला पाहिजे. पण त्याला काहीतरी कळलं पाहिजे. साधना म्हणून जर केली तर निश्चित ती फळ दिल्याशिवाय राहत नाही. जशी ब्राह्मणाची ही संध्या असते त्याला त्रिकाल संध्या म्हणतात. सकाळी स्नान केल्यानंतर संध्या करायला लागते, दुपारी संध्या करायला लागते आणि संध्याकाळी संध्या करायला, त्रिकाल संध्या असते. त्रिकाल नाही तर कदाचित 2 काला तरी सायं संध्या, प्रातः संध्या अशी ब्राह्मणाची संध्या सांगितली. आता ब्राह्मण संध्या करायसारखे संध्या करायचं पात्रतेच नाही राहील, कुणी संध्या पण करेल, ते कुठं दुकान घालून बसते, त्याचा तर काही विशेष नाही राहिला. पण तरी सगळीच नाही त्याची कोणतरी संध्या करतात. मग जशी ब्राह्मणाची संध्या चुकली तर त्याचं ब्राह्मण्यत्व नष्ट होतं, त्याचं ब्राह्मण्यत्व राहत नाही. 3 दिवस संध्या चुकली का त्याचं ब्राह्मण्यत्व राहत नाही. त्याप्रमाणे जो वारकरी आहे, पांडुरंगाचा भक्त आहे असा म्हणून घेतो, त्याच्या जीवनात त्याने 3 दिवस हरिपाठ केला नाही, त्याचं वारकरी नष्ट होतं. विधान विधान हरिपाठ ही अतिशय सोपी गोष्ट आहे, थोड्या वेळाची गोष्ट आहे, पण केवढी पण करायची तयारी माणसाची नसते. किती बघायचे 25 आणि महिन्याला किती वेळ लागतो. कोणी बाई पुरुष कोणी असणार. आता काय पाहिजे असं विराम होईल जायचं, विराम होईल जायचं असं काय भाग नाही. प्रत्येकाला आता काय घराला उठायला धरायचं, स्वतंत्र धरायचं. स्नान करणं पहिला तांब्या अंघोळ घेतल्यापासून जर त्याने हरिपाठ सुरू केला तर त्याला स्नान करून कपडे घालीपर्यंत त्याचा हरिपाठ सगळा होतो. पण माणूस जर पापच द्यायला तयार नाही तर पुण्य कोण द्यायला तयार नाही. करायचीच गोष्ट नाही तर ती काय गोष्ट आहे. आता अशी गोष्ट नाही करीत माणसं. का करत नाही त्याचं महत्व नाही वाटत तुम्हाला. का तुम्ही 2 गोष्टीला भीत नाहीत ना. जी माणसं मरायला भीतात, यमाला भीतात, ती माणसं ही साधना करतात. जी माणसं पापाला भीतात ती माणसं ही साधना करतात. आता ज्याच्या जीवनात पाप पुण्याचा हिशोबच नाही. आता ज्यांनी राक्षस पोळीत जन्म घेतल्यासारखे जो राक्षस त्याला काय म्हणतो आपण आसूर स्वभावाने जो वर्तन करतो तो त्याचा विषय राहत नाही. असं मला तिकडे बोलायचं नाही जास्त, अभंगाचा अर्थ नाही. पण एक गोष्ट नक्की, जीवनात हरिपाठ तुम्ही केलाच पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय. आणि म्हणून तुम्ही मोठे भाग्यवान आहात. एका साधूच्या गावात जन्माला आला. तुमचं केवढं भाग्य महाराज, तेवढे मोठे साधू तुम्हाला दर्शनाला, तेवढं ऐतिहासिक मंदिर आहे. असं कोणत्या गावात मंदिर आहे की नवीन बांधले मंदिर थिएटर भावना होत नाही तिथं, दर्शन घ्यायची भावना नाही महाराज. हे तुमच्या सुदैवाने, तुमच्या पूर्वपुण्याने तुमचा या गावामध्ये जन्म झाला, परिसरात जन्म झाला आणि हे तुम्हाला लाभ आहे. चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही काहीच पाहिजे माणसं. पण जे नसतील, तरुण मुली असतील, तरुण मुलं असतील, त्यांनी पण हे केलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. शिकला MA झाला म्हणजे त्याला काय नरक चुकत आहे का? आणि BA झाला म्हणजे त्याला काय यमाचे फटके चुकत आहेत का? अजून एखादा क्लास 1 झाला म्हणजे त्याला काय नरक चुकतो का? आता काय तू BA झाला, MA झाला, क्लास 1 झाला तर तुझ्या काय बापात चुकल का तो नरक? तर काय बापात चुकल यमाचे फटके? आणि म्हणून जीवनाशी त्याचा काही संबंध नाही, हरिपाठाचा त्याचा काही संबंध नाही. पोट तुमचं पोट भरायचं, उपाशी राहायचं, श्रीमंत व्हायचं, गरीब व्हायचं हा विषय नाही. पण हरिपाठ ही गोष्ट आपल्या उद्धाराच्या संबंधित आहे. याकरता हरिपाठ ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे.
मौलिक ज्ञानोबाईंनी वाङ्मय निर्माण केलं, ज्ञानेश्वरी निर्माण केली ही सर्वकर्त्यांनी. ज्ञानेश्वरी ही ठराविक लोकांना वाचता येते, ती ठराविक लोकांना कळते. सर्व वाचतात हा भाग वेगळा, पण ज्ञानेश्वरी कळणं इतका काही सोपा विषय नाही. ते काही कोणालाही कळत नाही, ते काही सर्वांच्या कसा. मौलींचा गाथा आहे, गाथा तो ज्ञानेश्वरीपेक्षाही अवघड. कीर्तन करायला म्हणा, ज्ञानेश्वर म्हणा भगवतीचं कीर्तन कर म्हणजे मग कीर्तन करायची परीक्षा. आणि भजन म्हणणारी माणसं आहेत ना, हे गाणारे हा हो करणारे, त्यांना तो एक ज्ञानेश्वर माणसा भगवता गाऊन दाखवतो म्हणजे समाज. मौलींचे अभंग म्हणायला फार अवघड, वाचायला फार अवघड, अर्थाची तर गोष्टच नाही मान. अशी गाथा त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. आणि अमृतानुभवाचा तुमचा तर प्रश्नच नाही. अमृतानुभव हा ग्रंथ मुक्त महात्म्याचा ग्रंथ आहे, तो अमृताचा अनुभव आहे. अमृत अनुभव हा अतिशय उच्च दर्जाचा ग्रंथ आहे. चांगदेव पासष्टी अमृत अनुभव हे ग्रंथ अतिशय उच्चतर दर्जाचे ग्रंथ असल्यामुळे तोही सर्वसाधारण सामान्य माणसाचा विषय येत नाही. आणि पण हरिपाठ ही गोष्ट मात्र अशी आहे, आभार वृद्धा करता. आणि हरिपाठ असा आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ज्ञानेश्वरी भागवत, गीता आणि सगळे गाथे असं म्हणण्यापेक्षा जेवढी भारतीय संस्कृतीमध्ये ग्रंथ संपदा आहे त्या संपूर्ण ग्रंथ संपदेचं सार एवढा डेरा असला आणि तो डेरा लोणीने भरला असला आणि ते एकदा घुसळून केलं दह्याने भरलेला असला, एकदा घुसळून केलं एवढा गोळा लोण्याचा. मग लोण्याचा गोळा वेगळा आणि डेरा भर टाकलेलं. हे डेरा भर टाक म्हणजे सगळे जग दुसरे ग्रंथ आहे आणि लोण्याचा गोळा खायला वाट आहे. मग तुम्हाला ताक प्यायचंय की लोण्याचा गोळा खायचा आहे हे ज्याने त्याच्या जीवनात ठरवायचं. हरिपाठ या संपूर्ण ग्रंथाचं सार आहे. ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी 4 वेद वाचले, ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी सगळे गाठी पारायण केले, ज्यांनी नित्याने हरिपाठ साधना म्हणून केला त्यांनी या भूतलावरती 3.5 कोटी तीर्थाचं स्नान त्यांनी रोज केलं, एवढं श्रेय त्याला त्याच्यामध्ये आहे. ज्यांनी हरिपाठ केला त्यांनी जगातील सगळे तीर्थक्षेत्र गेले, काशी वाराणसी सगळे त्याच्या शरीरात आहेत, एवढं संतांनी कंठाळवले सांगितलं आहे. आणि म्हणून त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र दयाचे नित्य नाम घोष दयाची मंदिरी आणि त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नामघोष म्हणजे भगवंताचा हरिचा म्हणजे नाम किंवा हरिपाठ हे ज्या शरीरामध्ये होतं हे शरीर काशी तीर्थ क्षेत्र पुरी असे हे एवढं शरीराचं महत्व तयार होतं. म्हणून हरिपाठ हा अतिशय महत्वाचा जीवनामध्ये कोणी असला म्हणजे याचा अर्थ साधन सामान्य माणसाने हरिपाठ करावं आणि दुसरे नाही. संसारात असला तरी, एखादा महाराज असला तरी, एखादा विद्वान असला तरी, असारखा शास्त्री असला, तुमसारखा पंडित असला तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी हरिपाठ म्हणावं. आपण संतांचं भिन्न आहे असा हरिपाठ अतिशय महत्वाचा आहे.